आजारपण शरीराला कमकुवत करतं, पण श्रद्धा मनाला मजबूत करते. म्हणूनच लाखो भक्त आजही म्हणतात श्री स्वामी समर्थ. आजारपणात स्वामी समर्थांची कृपा कशी ओळखावी? ऐका मग भक्तांचे खरे अनुभव आणि स्वामींचा संदेश. कधी असं वाटलं आहे का की औषधं सुरू आहेत, डॉक्टर प्रयत्न करत आहेत, पण तरीही मनाला भीती, अस्वस्थता आणि निराशा वाढत जाते? अशा वेळी अनेक भक्त सांगतात, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा हात आपोआप पुढे येतो. आजारपणात स्वामी समर्थांची कृपा कशी ओळखायची? स्वामी भक्तांना दुःख का देतात आणि संकटाच्या काळात स्वामींचं नामस्मरण इतकं प्रभावी का मानलं जातं? आज आपण याच विषयावर सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर रोज अशाच भक्तीच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आता काही जण म्हणतील, आजारपण आणि श्रद्धेचा संबंध काय आहे? मानवी आयुष्यात आजारपण हा एक कठीण काळ असतो. शरीर कमकुवत होतं, मन घाबरतं आणि अनेकदा आशा कमी होते. अशा वेळी मनाला आधार हवा असतो. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश फक्त शब्द नाही, तर भक्तांसाठी धैर्य देणारी शक्ती आहे. अनेक भक्त म्हणतात की नामस्मरणामुळे मन शांत होतं आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. स्वामी भक्तांना आजारपण का येऊ देतात? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. जर स्वामी कृपाळू आहेत, तर भक्तांना दुःख किंवा आजारपण काय येतं? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजारपण कधी कधी थांबून स्वतःकडे पाहण्याची संधी असते. जीवनातील धावपळ थांबते आणि माणूस देवाकडे वळतो. स्वामी समर्थांनी नेहमी कर्म आणि श्रद्धेचा मार्ग सांगितला आहे. काही वेळा संकट हे मन मजबूत करण्यासाठी येतं, असाच भक्तांचा विश्वास आहे. आजारपणात स्वामी कृपेची चिन्हे कशी ओळखावी? भक्तांच्या अनुभवानुसार काही गोष्टी स्वामी कृपेची चिन्हे मानल्या जातात. मन अचानक शांत होणे, भीती कमी होणे, योग्य डॉक्टर किंवा उपचार मिळणे, अचानक मदत मिळणे, मनात सकारात्मक विचार वाढणे, ही चमत्कारिक घटना नसून श्रद्धेमुळे मिळणारी मानसिक ताकद आहे. नामस्मरणाची शक्ती किती आहे बघा. श्री स्वामी समर्थ हा जप अनेक भक्त रोज करतात. नामस्मरण करताना मन एकाग्र होतं आणि चिंता कमी कमी होते. वैज्ञानिकदृष्ट्याही शांत मन शरीराच्या उपचार प्रतिक्रियेला मदत करतं. म्हणूनच अनेकांना नामजप केल्यावर धैर्य आणि आशा मिळते. एका भक्ताची कथा सांगितली जाते. घरात गंभीर आजारपण होतं, सर्वजण घाबरले होते. त्यावेळी घरातील एक वयोवृद्ध व्यक्तीने सतत स्वामींचं नामस्मरण सुरू ठेवलं. काही दिवसांनी परिस्थिती सुधारली. भक्त म्हणतात, चमत्कार झाला की नाही माहीत नाही, पण त्या श्रद्धेमुळे संपूर्ण कुटुंबाला धैर्य मिळालं. स्वामी समर्थांनी कधीही अंधश्रद्धा शिकवली नाही. त्यांनी सांगितलं, उपचार करा, कर्तव्य करा आणि देवावर विश्वास ठेवा. आजारपणात श्रद्धा म्हणजे औषधांचा पर्याय नाही, तर तो मनाला बळ देणारी शक्ती आहे. आजारपणात काय करावे? रोज सकाळी स्वामींचा नामजप करा, सकारात्मक विचार ठेवा, गरजूंना मदत करा, संयम आणि धैर्य ठेवा. हेच स्वामींच्या शिकवणींचं सार आहे. आजारपण शरीराला कमकुवत करतं, पण श्रद्धा मनाला मजबूत करते. म्हणूनच लाखो भक्त आजही म्हणतात, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामींची कृपा जाणवत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.